21 फरवरी को सुबह करीब 11:30 बजे कल्याण स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 1 के पास 54 इलेक्ट्रिक डेटोनेटर मिले। इसकी जानकारी मिलने पर कल्याण रेलवे पुलिस ने बम निरोधक दस्ते की मदद से विस्फोटक डेटोनेटर जब्त कर लिया और मामले की जांच शुरू कर दी। पुलिस ने इस मामले में सीसीटीवी की मदद से 2 लोगों को गिरफ्तार किया है। इस संबंध में कल्याण रेलवे पुलिस पंद्रीनाथ कांडे ने कहा कि गिरफ्तार दोनों आरोपी सामान्य अपराधी हैं। उन्होंने रात को स्काईवॉक पर सो रहे एक शख्स का बैग चुरा लिया। बैग में विस्फोटक इलेक्ट्रिक डेटोनेटर के अलावा कुछ नहीं मिलने पर उसने डेटोनेटर के दोनों बक्सों को प्लेटफॉर्म नंबर 1 के बाहर अंधेरे में छोड़ दिया और वहां से भाग गया। फिलहाल रेलवे कोर्ट ने दोनों को 2 दिनों तक पुलिस हिरासत में रखने का आदेश दिया है। हालांकि ये खुलासा नहीं हुआ है कि विस्फोटक से भरा बैग किसका था। कल्याण रेलवे पुलिस इसकी जांच कर रही है। काय काम करत आहे? 21 तारखेला कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 च्या बाहेर 54 डेटोनेटर मिळाले होते। त्या संबंधी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे। एक आरोपीचं नाव आहे जॉय डेव्हिड काळवा, दुसऱ्याचं नाव आहे ऋषिकेश देवीदास निकुंभ। जॉयला आम्ही बदलापूर येथून अटक केलेले आहे आणि ऋषिकेशला आम्ही भिवंडी येथून अटक केलेले आहे। हे दोन्ही आरोपी अभिलेखावरचे। त्या दिवशी जॉय आणि त्याचा मित्र जो आरोपी आहे सोबतचा हा त्याच्या मैत्रिणीला रायचूर येथे सोडायला गेला होता आणि सकाळी पहाटे येऊन ते कल्याणला आले होते। त्यांना भूक लागल्यामुळे ते बाहेर गेले आणि एका झोपलेल्या कपलची बॅग चोरली। त्या बॅगमध्ये काय आहे हे शोधण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि जे आवश्यक ते सामान आहे ते घेतलं आणि हे डेटोनेटर फेकून दिलं। अशा प्रकारे आमच्या आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले। सर, या दोघांचं बॅकग्राऊंड काय आहे आणि ती नेमकं कुठली थैली कुठनं आणलेली, काय त्याच्या बाबतीत पडलं आणि यांना कसं कुठनं पकडलेलं आहे? यापैकी जो आरोपी जॉय नावाचा आहे हा धारावी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरचा आहे आणि दुसरा ऋषिकेश नावाचा आरोपी हा ठाण्यामधील कापूरबावडे वागळे स्टेट या पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरचा आहे। यांनी ठाणे स्टेशनच्या बाहेर जो स्कायवॉक आहे या ठिकाणी एक जोडपं झोपलेलं होतं, त्यांच्या जवळची बॅग उचललेली आहे आणि या बॅगेतली इतर सामान घरी घेऊन गेलेले आणि डेटोनेटर हे स्टेशनच्या बाहेर फेकलेले आहे।